एक वर्षभर जर मनुष्याने असा नियम करील कोणाचा अंतःकरण दुखवायचं नाही आणि शक्य तितकं भगवंताच्या मी नामात राहीन असा विचार केला तर वासिद्धी याला फारसं कठीण लागायचं नाही कधी. वाचा सिद्धी काय मोठी फारशी कठीण सिद्धी असे नव्हे, पण ही साधनं मात्र खरोखर जरूर आहे कधी. आणि हे आपण जर खरोखर जर पाळलं ना तर आपण अपायाचं जो करत सगळ्यांचं म्हणत नाही, सगळ्यांचं म्हणत नाही, पण अपाय जो होतो तो अपाय होणार नाही खाली. जी गोळी आपण झोपेसाठी विश्रांतीसाठी ती जर जास्ती किती असा प्राण घेतं तसं ह्याच्यामध्ये होतं की आपलं वाणी भगवंता वाचून दुसरीकडे निंदेकडे जर केली तर अपायकारक मत होईल का मी सांगतो का ना. तेव्हा तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की भगवंताचं स्मरण करायचा निश्चय करा, म्हणजे दोन्ही कामं होईल. भगवंताचं नाव कसं आहे, घाण नाहीशी करते आणि सुधारणा लवकर करते. हे दोन्ही गोष्टी भगवंताचं नाम करत असतो मी सांगतो का ना. त्या नामामध्ये आपण वाहून घ्या, गोड असावं, अत्यंत मर्यादित असावं. मर्यादेसारखं खरोखर भूषण कोणतं नाही. मर्यादा असावं, वाणी कशी गोड आणि सुंदर असावी की कोणाला न लाचावी कधी. लोणी डोळ्यात घातलं तरी खोपत नाही, तर बोलणं असं असावं की कोणाला न खोपावं.